Good afternoon, student. Standard 10th, त्यामधला पार्ट सेकंड, त्यामधला लेसन नंबर 1 हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन हा लेसन आज आपण बघणार आहोत. त्यामध्ये पहिला टॉपिक आहे कॅन यू रिकॉल. सांगायचं आहे तुम्ही विच कॉम्पोनंट ऑफ द सेल्युलर न्यूक्लियस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅरीज हेरिडिटरी कॅरेक्टर. काय आहे, कुठलं कॉम्पोनंट आहे ते सेल्युलर न्यूक्लियस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आहे. सेकंड, what do we call to the process of a transfer of a physical and mental character from parents to the progeny. पॅरेंट्समधून प्रोजेनेसीमध्ये जाणारे कॅरेक्टर म्हणजे कोणकोणते आहेत. विच आर द कॉम्पोनंट्स द DNA मॉलिक्यूल. कोणकोणते कॉम्पोनंट्स DNA मॉलिक्यूलमध्ये आहेत. याच तिन्ही क्वेश्चन्सचीच आपण बेसिक कन्सेप्ट बघणार आहोत आज. त्यामध्ये फर्स्ट आहे बेसिक युनिट ऑफ अ लाईफ इज. आपली जी बेसिक युनिट आहे ते काय आहे. सेल. आपल्या बॉडीमधला असेल किंवा सेलमध्ये काय आहे तर सेलमध्ये जे कंट्रोलिंग सेंटर आहे, एका सेलमधलं जे कंट्रोलिंग सेंटर आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियस. त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियस. त्या न्यूक्लियसपासूनच एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर तयार होतं. एक थ्रेड मीन्स दोऱ्यासारखं एक स्ट्रक्चर तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतो तर क्रोमोझोम्स म्हणतो. आणि क्रोमोझोममध्येच काय तयार होतात तर आपल्याला DNA तयार होतात. क्रोमोझोमपासून आपले DNA मॉलिक्युल्स तयार होतात. म्हणजेच काय, क्रोमोझोम्स मेड अप ऑफ ए DNA. क्रोमोझोमपासून आपण DNA मॉलिक्यूल तयार करतो. व्हॉट इज द फंक्शन ऑफ DNA. DNA आर ए कंट्रोल ऑन आवर बॉडी. DNA काय करतं तर कंट्रोल ऑफ आवर बॉडी. आपलं बॉडी कंट्रोल करत असतं. जे लॉंगर DNA आहे, फंक्शनल सेगमेंट ऑफ अ DNA इज कॉल्ड एज अ जीन. म्हणजे जे की आपल्याला लॉंगर DNA सांगितलेत किंवा जे DNA आहे ते कसे आहेत, फंक्शनल सेगमेंट ऑफ ए DNA इज कॉल्ड ॲज ए जीन. त्यालाच आपण काय म्हणतो, जीन. व्हॉट इज द जीन. जीन म्हणजे काय तर फंक्शनल सेगमेंट जे की आपल्या DNA मॉलिक्यूलमध्ये जे जीन आहे, DNA मॉलिक्यूलमध्ये जे छोटे छोटे सेगमेंट आहेत त्याला आपण काय म्हणतो, जीन. एनी डिटेक्टेबल फीचर इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टरिस्टिक. डिटेक्टेबल म्हणजे काय तर जे आपण बघतो. फॉर एक्झाम्पल, 2 persons हॅव वन पर्सन इज अ ग्रेटर अँड 1 person इज अ स्मॉलर. अनुवंशिकता असते किंवा 2 व्यक्तींमध्ये लहान मोठेपणा असतो. फॉर एक्झाम्पल, स्किन कलर. काहींच्या स्किन कलर इज अ ब्लॅक, काहींची स्किन कलर इज व्हाईट. म्हणजे 2 व्यक्तींमधला बदल असेल किंवा जे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो, डोळ्यांमधले सुद्धा कलर वेगवेगळे आहेत. काहींचे ब्ल्यू, काहींचे स्काय ब्ल्यू कलर असतात, काहींचे वेगवेगळे कलरमध्ये जे डोळे आहेत. म्हणजे एनी डिटेक्टिबल फीचर्स इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर्स. म्हणजे काय तर जे आपल्या बॉडीमध्ये, जे जीनमध्ये आपल्याला वेगवेगळे जे कलर दिसतात, वेगवेगळे जे फीचर्स दिसतात, जे आपण स्वतः बघतो, दिस इज कॉल्ड ॲज अ कॅरेक्टर्स. त्याला आपण काय म्हणतो, कॅरेक्टर. दीज डिफरन्स पॉसिबिलिटीज ऑफ ए कॅरेक्टर आर कॉल्ड ॲज अ ट्राइट्स. त्यालाच आपण काय म्हणतो, ट्राइट्स. These different possibilities of a character are called as a traits. For example, height is a tallness या shortness. आत्ताच सांगितलं. म्हणजे एका कॅरेक्टरमधली जी पॉसिबिलिटीज आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रेट्स. म्हणजेच टॉलनेस या शॉर्टनेस. ट्रेट्स कॅन बी फिजिकल अँड मेंटल. म्हणजे आपल्या आईवडिलांकडून मिळालेला आपल्याला जे फिजिकल किंवा जे मेंटल आहे, डिसऑर्डर, आपली फिजिकल बॉडी असेल किंवा मेंटली म्हणजे अनुवंशिकता, जी हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, जे आपल्या आईवडिलांकडून आपल्याला मिळालेली आहे. ट्रेट्स कॅन बी फिजिकली अँड मेंटली. दीज ट्रेट्स आर कंट्रोल्ड बाय जीन्स. आणि हे सगळं कोण कंट्रोल करतं तर ट्रेट्स कंट्रोल करते. म्हणजे आपल्या जीनमधल्या ज्या वेगवेगळ्या काही गोष्टी होत असतात ते कंट्रोल कोण करतं तर ट्रेट्स कंट्रोल करतं.
आता सेकंड पॉईंट आहे क्रोमोझोम्स. 2 पार्ट्स ऑफ अ क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज द सिस्टर क्रोमॅटाइड्स. म्हणजे काय, तर आपण ज्यावेळी क्रोमोझोम बघतो, हा क्रोमोझोम कशामध्ये असतो, 2 पेअर्समध्ये असतो, 2 पार्ट्समध्ये असतो. म्हणजे 2 पार्ट्स ऑफ अ क्रोमोझोम्स आर कॉल्ड एज अ सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे 2 पार्टमधला जो क्रोमोझोम आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टर क्रोमॅटिड्स. क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA. DNA पासून हा क्रोमोझोम तयार झाला आहे. आणि या क्रोमोझोममध्येच काय येत आहेत, तर DNA पार्ट्स ऑफ अ जीन. DNAचे वेगवेगळे काय आहेत, पार्ट्स आहे. क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स. म्हणजे काय, तर क्रोमोझोम हा कसा आहे, नेहमी 2 पेअर्समध्ये क्रोमोझोम असतो. हा तुमचा क्रोमोझोम आहे तो काय आहे, तर नेहमी 2 पेअर्समध्ये असतो. क्रोमोझोम्स आर ऑलवेज प्रेझेंट इन पेअर्स म्हणजे 2 पेअर्समध्ये, 2 जोड्यामध्ये असतो. आणि मग 2 पेअर्समध्ये पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आर कॉल्ड ॲज अ होमोलोगस. आणि हे 2 पेअर्स आहेत त्या क्रोमोझोमलाच आपण काय म्हणतो, तर होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे आता 2 क्रोमोझोममध्ये पेअर्स आहेत, 2 जोड्या आहेत. एक क्रोमोझोम आणि सेकंड क्रोमोझोम. म्हणजे काय झाले, हे 2 क्रोमोझोम झाले, हा एक आणि हा एक. या दोन्ही क्रोमोझोमच्या पेअरलाच आपण काय म्हणतो, तर होमोलोगस क्रोमोझोम. आता 2 क्रोमोझोम आहेत, त्या 2 क्रोमोझोममध्ये सुद्धा पेअर ऑफ जीन्स, प्रत्येकामध्ये काय आहेत, तर पेअर ऑफ जीन्स. या सगळ्यामध्ये पेअर्सच्या जीन्स आहेत. म्हणजे जीनचे काय आहेत, पेअर आहेत, जोड्या आहेत. दी जीन्स आर प्रेझेंट इन पेअर्स. आणि या क्रोमोझोममध्ये सुद्धा जीन्स कशा आहेत, तर पेअर्समध्ये आहेत. द ट्रीट इज कंट्रोल्ड बाय 2 जीन्स. आणि हे जे ट्रेट्स आहे हे कंट्रोल कोण करतं, तर 2 जीन्स. म्हणजे एका क्रोमोझोममधला एक पेअर आणि दुसऱ्या क्रोमोझोममधला एक पेअर हे काय करतं, ट्रेट्स कंट्रोल करत असतं. जसं की आता या क्रोमोझोममध्ये तुम्ही हाईट बघितली तर दुसऱ्याही क्रोमोझोममध्ये तुम्ही हाईट बघणार आहे. एका क्रोमोझोममध्ये स्किन कलर बघितला तर सेकंड क्रोमोझोममध्ये पण तुम्हाला स्किन कलर दिसणार आहे. म्हणजेच काय, दीज जीन्स आर प्रेझेंट इन पेअर्स, thus a trait is controlled by 2 जीन्स. म्हणजेच काय, तर प्रत्येकामध्ये काय आहेत, 2 जीन्स आहेत. आणि जीन्स आर पेअर्ड कॉल्ड अलील्स. आणि ज्या जीन्स आर पेअर्ड म्हणजे जीन्सची जी जोडी आहे त्यालाच आपण काय म्हणतो, तर अलील्स म्हणतो. अलील्स. जीन्स आर पेअर्ड कॉल्ड ॲज अलील्स. तुमच्यासाठी क्वेश्चन्स आहेत. व्हॉट आर द सिस्टर क्रोमॅटाइड्स. सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे काय. सेकंड आहे व्हॉट आर होमोलोगस क्रोमोझोम्स. आणि थर्ड आहे व्हॉट आर अलील्स. अलील्स म्हणजे काय. आता पुढचं आहे ई सेल आर DNA. प्रत्येक सेलमध्ये काय आहे, DNA प्रेझेंट आहे. क्रोमोझोमपासून आपल्याला DNA मिळाला. मग ह्युमन आपल्या बॉडीमध्ये ईच सेल हॅज अ 46 क्रोमोझोम. आपल्या शरीरामध्ये किती क्रोमोझोम आहेत, 46 क्रोमोझोम. 23 पेअर्स ऑफ अ क्रोमोझोम्स. 23 पेअर्स ऑफ अ क्रोमोझोम्स. आणि या 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स इन ह्युमन बॉडी, आपल्या शरीरामध्ये 23 जोड्या आहेत. त्या कशाच्या आहेत, तर क्रोमोझोम्सच्या आहेत. तर दुसरा पॉईंट बघतोय आपण, स्ट्रक्चर ऑफ DNA. स्ट्रक्चर ऑफ DNA. आत्तापर्यंत बघितलं बेसिक कन्सेप्ट ऑफ क्रोमोझोम, त्यानंतर आहे स्ट्रक्चर ऑफ DNA. तर DNA मध्ये ट्विस्टेड मॉलिक्यूल ऑफ DNA कसं आहे, एक ट्विस्टेड मॉलिक्यूल आहे. जसे आपण दोरी वगैरे गाठ बांधतो, तुमच्या वेण्यांचीही आपण अशी गाठ बांधतो, तसं काय आहे, ट्विस्टेड लाईक. जर ती ट्विस्टेड मॉलिक्यूल आपण सोडले तर त्याचं काय होतं, तर एक शिडीसारखा एक पार्ट तयार होतो, एक आकार तयार होतो. आणि यामध्येच काय आहे, तर DNA मॉलिक्यूल इन 3 बेसिक केमिकल. या शिडी लाईक स्टेप लाईक स्ट्रक्चरमध्ये काय आहेत, 3 केमिकल्स आहेत. मग ते कोणते आहेत, पेंटोज शुगर, फॉस्फेट अँड नायट्रोजन बेसिस. या DNA मॉलिक्यूलमध्ये 3 बेसिक केमिकल आहेत. एक आहे पेंटोज शुगर, सेकंड आहे फॉस्फेट आणि थर्ड आहे
नायट्रोजन बेसिस. द फॉस्फेट म्हणजेच फॉस्फरिक ॲसिडसुद्धा केमिकल तिथं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर आहे पुढचं, आता DNA बॅकबोन इज मेडअप ऑफ पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड. म्हणजेच काय तर एक DNA बॅकबोन आहे. DNA जे तयार झाले त्याचं एक बॅकबोन आहे. ते कशाने तयार झाले तर पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड. मग तुम्हाला इथे दाखवले एक यस मीन्स पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड. P मीन्स फॉस्फरिक ॲसिड आणि A मीन्स पेंटोज शुगर. शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड यापासून एक चेन तयार झाली. DNA backbone is made up of a pentose sugar and phosphoric acid which forms two complementary strands. आणि यालाच आपण काय म्हणतो, जे की पेंटोज शुगर अँड फॉस्फरिक ॲसिड यालाच आपण काय म्हणतो तर कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंड्स. यालाच आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रेंड्स. ॲट दी साइड ऑफ दी स्ट्रेंड्स एव्हरी शुगर इज अटॅच्ड टू द नायट्रोजन बेसिस. आणि प्रत्येक शुगर जो आहे त्या शुगरला जी रेष दाखवली तिथं काय अटॅच आहे तर नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे. म्हणजे आपण 3 केमिकल्स बघितले, त्यामधला शुगर, फॉस्फरिक ॲसिड अँड जी रेषा दाखवली ती काय आहे तर नायट्रोजन बेसिस. अशा तिन्ही केमिकल्स या DNA मॉलिक्यूलला काय आहेत अटॅच आहेत. These are 4 types of नायट्रोजन बेसिस. आणि हे जे 4 नायट्रोजन बेस दाखवले यामध्ये सुद्धा काय आहेत तर 4 नायट्रोजन बेसिस कंपाऊंड आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे ॲडिन, सेकंड आहे जिनिन, थर्ड आहे सायटोसिन आणि 4 आहे थायमिन. असे 4 नायट्रोजन बेस आहेत. त्यामध्ये बघा आता तुम्हाला दाखवले शुगर, फॉस्फरिक ॲसिड, शुगर, फॉस्फरिक ॲसिड, शुगर असं दाखवलं. त्यामध्ये नायट्रोजन बेस आहेत 4. त्यामध्ये पहिले ॲडिन, गायनिन, सायटोसिन आणि थायमिन. हे झालं एक अप्पर लेवलनी झाले. सेकंडमध्ये दाखवले तुम्हाला शुगर, फॉस्फेट, ते लोअर साईडनी झाले. ॲडिन, ग्लायकोसिन, सायटोसिन आणि थायमिन. म्हणजे एक अप्पर साईडनी झाले, एक लोअर साईडनी झाले. रिड्यूस अँड अप्पर अँड रिड्यूस असं साईडनी झाले. त्यामध्ये प्रत्येकाला प्रत्येक शुगरला काय प्रेझेंट आहे नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे. या नायट्रोजन बेस प्रेझेंट आहे त्याला 4 नायट्रोजन बेस कंपाऊंड प्रेझेंट आहेत. ॲडिन, गायसोसिन, सायटोसिन आणि थायमिन. मग ॲडिन आणि ग्युमॅनिन याला प्रेझेंट आहे. हे 2 जे मॉलिक्यूल जिथे अटॅच असतात त्यालाच आपण म्हणतो प्युरिन्स. त्याला आपण काय म्हणतो प्युरिन्स. दिस इज अ 2 रिंग. ते कशा असतात 2 रिंगमध्ये असतात. सायटोसाइन अँड थायमिन दिस इज अ पिरॅमिडिनिज इज अ 1 रिंग. ते कशामध्ये आहेत 1 रिंगमध्ये आहेत. मग बाय 4 ग्राफ्स रूल, एका 4 ग्राफ्स एक सायंटिस्ट आहेत 4 ग्राफ्स रूल यांनी काय केले ॲडिन ओनली पेअर्स विथ थायमिन बाय 2 हायड्रोजन बॉन्ड्स. म्हणजे लक्षात ठेवा ॲडिन आणि थायमिन प्रेझेंट इन अ 2 हायड्रोजन बॉन्ड. तिथं काय आहेत तर 2च हायड्रोजन बॉन्ड आहेत. गायनिन ओनली पेअर्स विथ अ सायटोसिन आणि गायनिन प्रेझेंट इन अ सायटोसिन दिस इज इन अ 3 हायड्रोजन बॉन्ड. तिथे किती हायड्रोजन बॉन्ड आहे तर 3. सायटोसिन अँड गायनिनमध्ये किती आहेत 3 आणि थायमिन आणि ॲडिन म्हणजे किती आहेत 2 हायड्रोजन कंपाऊंड. म्हणजेच काय शुगर प्लस नायट्रोजन बेस, शुगर प्लस नायट्रोजन बेस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लियोटाइड. त्यालाच आपण काय म्हणतो न्यूक्लियोटाइड. शुगर आणि हा नायट्रोजन
ह्या दोन जिथं प्रेझेंट आहेत शुगर अँड नायट्रोजन बेस इज कॉल्ड ॲज अ न्यूक्लिओटाइड अँड न्यूक्लिओटाइड प्लस फॉस्फेट is called as a nucleotide nucleoside plus phosphate is called as a nucleotide. म्हणजेच या सगळ्या कंपाऊंडमध्ये काय प्रेझेंट आहे तर न्यूक्लिओटाइड प्रेझेंट आहे. DNA is made up of many nucleotide. It is also called as a पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. म्हणजे जे आपण आता DNA स्ट्रक्चर बघितलं त्या DNA स्ट्रक्चरमध्ये सगळीकडे काय प्रेझेंट आहे तर न्यूक्लिओटाइड प्रेझेंट आहे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. यालाच आपण काय म्हणतो पॉलीन्यूक्लिओटाइड चेन. आजचा पॉईंट आपला होता आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या, बेसिक युनिट ऑफ लाईफ बघितलं, त्यामध्ये क्रोमोझोम कसे आहेत ते बघितलं, ट्राइड्स म्हणजे काय बघितलं, सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणजे काय बघितलं, जीन कशामध्ये प्रेझेंट आहेत ते बघितलं आणि लास्टचा पॉईंट आपण बघितला स्ट्रक्चर ऑफ DNA. या नोट्स तुम्हाला समजेल अशा व्यवस्थित लिहून घ्या. जे मी 3 क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारलेत त्या क्वेश्चनचे ॲन्सर द्या आणि राहिलेला पॉईंट आपण पुढच्या तासाला बघूया.